कॅडमिक टीमकडनं शिवाजी महाराजांना आजच्या दिवशी आगळीवेगळी मानवंदना आम्ही या ठिकाणी देत आहोत. या पाहूया. जय शिवराय. आज 19 फेब्रुवारी 2025 आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जन्मदिवस. तसा तर हा खूप मोठा दिवस आहे. शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी एक उदात्त व्यक्तिमत्व आहेत. चला तर मग आपण आज या दिवशी एक पॉईंट करूया की जसं महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपलं बलिदान दिलं, लाखो मावळ्यांनी बलिदान दिलं, तशाच पद्धतीने त्यांना हवा असलेला भारत देश महाराष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला भ्रष्टाचार मुक्त भारत करायचं आहे. त्यासाठी आपण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करू. तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आपण एज्युकेशन क्षेत्रामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण कामगिरी करू. प्रत्येक शिक्षकाला माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपलं नॉलेज मुलांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थ्यांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपल्या शिक्षकांचं, जसे शिवाजी महाराज आपल्या गुरुंचं मान ठेवत होते तसं त्यांनी देखील आपल्या शिक्षकांचा मान ठेवायचा आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण करायचं आहे, जेणेकरून त्यांचं आयुष्य देखील एक स्वावलंबी आयुष्य त्यांना जगता येईल. कॅडमॅक्सने या दिवशी प्रकट केलेलं आहे की 17 विद्यार्थ्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देणार आहोत या ठिकाणी, की जे नीडेड आणि गरजू विद्यार्थी आहेत. आणि त्याचप्रमाणे आम्ही देखील आमच्या ह्या टेक्नॉलॉजीला पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावोगावी, प्रत्येक खेडोपाडी आणि प्रत्येक आदिवासी ठिकाणी या मुलांना याचं प्रशिक्षण मिळावं, त्या दृष्टिकोनातून डिजिटल कोर्स देखील आम्ही या ठिकाणी त्याची तयारी करतो, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला हे नॉलेज मिळून त्याच्या आयुष्यात स्वावलंबी व्हायला पाहिजे. अशाच पद्धतीचे प्रण प्रत्येकाने जर केले तर आपण शिवाजी महाराजांची पूर्ण नाही पण अगदी 0.001% जरी आपण अशा पद्धतीने काही योगदान दिलं तर नक्कीच आपण त्यांना एक वेगळ्या पद्धतीने त्यांचे हे जे काय बलिदान दिलेलं आहे ते व्यर्थ जाणार नाही आणि त्याची पोचपावती म्हणून प्रत्येकाने आज अशा पद्धतीने प्रण करा ही माझी विनंती आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमची तर ही मानवंदना तुम्हाला आवडली असेल तर कृपया आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचा होप्स असेच वाढवा जेणेकरून आम्ही अशा ॲक्टिव्हिटी करत राहू.